आपण शेवटच्या क्लासमध्ये काय पाहिले आहे ते सारांशित करण्याची पद्धत आहे, तर या सर्व व्याख्येला त्यांच्या स्थानावर ठेवा. क्वांटम मेकॅनिक्सचे पोस्ट्युलेट्स काय आहेत? तुमच्याकडे काही डायनॅमिक्स असलेली क्वांटम मेकॅनिकल सिस्टीम आहे हे मी बऱ्याच वेळा पुनरावृत्ती करत आहे आणि तुम्ही औपचारिकपणे म्हणाल की सिस्टमच्या स्थितीबद्दलची सर्व माहिती समाविष्ट आहे. या बाजूला म्हणून ती पहिला पोश्चर आहे. तुम्ही म्हणता की स्थितीच्या मध्ये सर्व भौतिक निरीक्षणांसाठी सिस्टम तयार केले आहे. पोझिशन, मोमेंटम, कोणीय संवेग, एनर्जी अशा काही सोप्या गोष्टी ज्या आपण परिचित आहोत. क्वांटम मेकॅनिक्समध्ये आम्ही ऑपरेटरला प्रत्येक निरीक्षण करण्यायोग्य शी जोडतो जे खालीलप्रमाणे आणि हे देखील आपण पाहिले. सर्व ॲडजॉइंट ऑपरेटर ऑपरेटरच्या इक्वल असावेत, ज्याला आपण हर्मिटियन कंडिशन म्हणतो. जेव्हा तुम्ही ऑपरेटर करता तेव्हा हर्मिटियन ऑपरेटरची आयगन व्हॅल्यू रिअल किंवा समतुल्यपणे कोणतीही एक्सपेक्टेशन व्हॅल्यू असणे आवश्यक आहे. जर ते रिअल असेल तर तेथे ऑपरेटर निरीक्षण करण्यायोग्य शी संबंधित आहे. होय, ही पहिला आवश्यकता आहे. क्वांटम मेकॅनिक्समधील सर्व ऑपरेटर जे निरीक्षण करण्यायोग्य आहेत त्यांना लिनियर सॅटिस्फाय करणे आवश्यक आहे. सर्व ऑपरेटर खरे तर ते निरीक्षण करण्यायोग्य असोत किंवा नसोत त्यांना लिनियर ऑपरेटर मानले जाते. असे काही ऑपरेटर आहेत जे अँटी लिनियर ऑपरेटर देखील आहेत, पण तुम्हाला त्यांचा विचार करण्याची गरज आहे. किमान निरीक्षण करण्यायोग्य गोष्टींसाठी तुम्हाला माहित असलेली अँटी लिनियर प्रॉपर्टी काय आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत? मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. आमच्याकडे सी टाइम साय मध्ये हा ऑपरेटर होता. आम्ही हे साय वर सी वेळा ऑपरेटर म्हणून लिहिले, तर हा लिनियर ऑपरेटर आहे. जर ते अँटी लिनियर ऑपरेटर असेल तर तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कोएफिशियंट करावा लागेल. अँटी लिनियर ऑपरेटर, मी त्याला असमाधानी म्हणतो. काही पॉइंटवर जर आम्हाला टाइम मिळाला तर आम्ही याबद्दल बोलू. एक टाइम रिव्हर्सल ऑपरेटर आहे ज्याला या प्रॉपर्टीचे समाधान करावे लागेल. किमान सर्व व्यावहारिक हेतूंसाठी आता आपण जे घेणार आहोत ते निरीक्षणयोग्य आहे आणि आपण त्याचा अभ्यास करत आहोत जसे की मोमेंटम, एनर्जी या सर्व गोष्टी लिनियरतेची प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात. म्हणून आम्ही लिनियर ऑपरेटर पाहत आहोत. येथे आणखी काही बारकावे आहेत. हा अँटी लिनियर ऑपरेटर जो टाइम रिव्हर्सल आहे, जर तुम्ही टू टाइम रिव्हर्सल केले तर ती आयडेंटिटी आहे. हे केवळ स्वतंत्र ऑपरेशनसाठी परिभाषित केले आहे, परंतु भाषांतर सारख्या कंटिन्युअस ऑपरेशनसाठी आहे किंवा रोटेशन्स ऑपरेटरला लिनियर ऑपरेटर असणे आवश्यक आहे. तुम्ही हे आयगन व्हॅल्यू इक्वेशन देखील पाहिले आहे जे मी कोणत्याही ऑपरेटर साठी परिभाषित केले आहे. उदाहरणार्थ ऑपरेटर या लॅम्डाला आयगन व्हॅल्यू असे म्हणतात आणि फी एल या ऑपरेटर एच्या आयगन स्टेट आहे. तुम्हाला नोटेशन आयगन व्हॅल्यू इक्वेशन म्हणजे ची ओळख करून घ्यावी लागेल जे एक आयगन व्हॅल्यू आहे जे एक आयगन फंक्शन आहे आणि आयगन फंक्शन एका ऑपरेटरच्या संदर्भात आयगन फंक्शन असेल. काही वेळा दुसरा ऑपरेटर असेल ज्यामध्ये समान आयगन फंक्शन असेल तर दोन्ही ऑपरेटरसाठी समान आयगन फंक्शन असेल. या सर्व शक्यता अस्तित्वात आहेत. ते वेगळे आयगन फंक्शन असू शकते किंवा ते समान आयगन फंक्शन असू शकते. हे एक आयगन व्हॅल्यू इक्वेशन आहे आणि या प्रॉपर्टीचे समाधान करण्यासाठी आम्हाला लिनियर ऑपरेटरची देखील आवश्यकता आहे. जेव्हाही तुम्ही इनिशिएट स्टेट घ्याल तेव्हा हे साय तुम्हाला नवीन स्टेट देईल. तुम्ही ते पीएसआय म्हणून डगरने आणि साय आणि नंतर त्या अंतर्गत प्रोडक्ट प्रॉपर्टी ने बदलू शकता ज्यामध्ये स्टार असणे आवश्यक आहे. आणि मग आम्ही असेही म्हटले की निरीक्षण करण्यायोग्यांसाठी ज्यांची एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज रिअल असणे आवश्यक आहे तुमच्याकडे हे प्रॉपर्टी असेल जी ए हे ए डॅशच्या समान फोर्स करेल. मी तुम्हाला स्टेट साय
वर dx एक्सपेक्टेशन व्हॅल्यू शोधण्यास सांगितले आहे आणि तुम्ही हे वेट फंक्शन फॉर्मॅलिझम मध्ये पार्टिकल केले आहे. पार्टिकल पहिला एक्साइटेड स्टेट ग्राउंड स्टेटवर घ्या आणि हे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ग्राउंड स्टेट असल्यास असे मानले जाऊ शकते हे dx 0 ते L psi x d पैकी एक x d psi x पैकी एक इंटिग्रल असावे. औपचारिकपणे तुम्ही हे करू शकता बॉक्स मधील कणासाठीही नाही. तुम्ही जनरल एक फ्री पार्टिकल घेऊ शकता. तुम्ही हे -इन्फिनिटी ते +इन्फिनिटी पर्यंत घेऊ शकता आणि म्हणा की वेव्ह फंक्शन नाहीसे झाले पाहिजे. ते -इन्फिनिटी ते +इन्फिनिटी मधील L2 चे आहे तर वेव्ह फंक्शन प्लस किंवा -इन्फिनिटी वर नाहीसे झाले पाहिजे आणि तुम्ही हे करू शकता. कृपया हे करा. तुम्ही पाहाल की हे इंटिग्रल च्या निगेटिव्ह प्रमाणे असेल. हे निगेटिव्ह इंटिग्रल dx -इन्फिनिटी ते +इन्फिनिटी च्या स्टार निगेटिव्ह हे ठीक आहे. म्हणून तुमच्याकडे x psi1 चे d/dx डग्र psi1 असू शकतो. आपण हे दाखवू शकतो की dx/d ची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू d द्वारे dx डगर च्या एक्सपेक्टेशन व्हॅल्यूच्या निगेटिव्ह आहे. पुन्हा काय असेल जर जनरल कॉम्प्लेक्स a प्लस ib मधील एक्सपेक्टेशन व्हॅल्यू समान असली पाहिजे. चला हे +ib म्हणून लिहूया. हे मला सांगेल की हे निगेटिव्ह चिन्हासह एक -ab आहे. -a म्हणजे =0 आहे. त्याचे फक्त b शिल्लक राहील म्हणून b हे पूर्णपणे इमॅजिनरी आहे. जर आपण del/del ऑपरेटरसाठी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू घेतले तर ते दर्शवू शकते की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू पूर्णपणे इमॅजिनरी. ते निरीक्षण करण्यायोग्य शी संबंधित नाहीत. निरीक्षण करण्यायोग्य वस्तूंची रिल आयगन व्हॅल्यू असावीत आणि एक्सपेक्टेशन व्हॅल्यू जी एरेनफेस्ट थेरमने देतात ती तुमच्या क्लासिकल निकालांशी संबंधित असली पाहिजेत. तुम्ही ते रियल आणू शकता असा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही येथे एक IH क्रॉस लावा आणि हे एक -IH क्रॉस होईल. माफ करा हे -IH क्रॉस आहे त्यामुळे हे +IH क्रॉस होईल. मोमेंटम ऑपरेटरसाठी ते -IH क्रॉस del/del x का आहे हे देखील कळेल. ऑपरेटर म्हणून लिनियर मोमेंटम हा -IH क्रॉस del द्वारे del x आहे हे दाखवण्यासाठी डेरिव्हेशन कशी जाते हे तुम्हाला माहीत आहे असे मला वाटत नाही. हा प्लस आणि हा मायनस तुम्हाला समान देईल. नंतर येथे कोणतेही मायनस चिन्ह नाही. आसपास खेळेन a+6ib माफ करा a-ib बरोबर आहे कारण तेथे a डग्गर आहे म्हणजे हे दोघे फक्त ab रद्द करतील. म्हणूनच निरीक्षण योग्यांची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू रिल असणे आवश्यक आहे. चला फक्त एक खेळण्यांचे उदाहरण पाहूया. ad द्वारे dx ऑपरेटर साठी ते कसे करायचे. ते सर्व निरीक्षणासाठी जे आपण आयगनचा अभ्यास करतो ते रियल असले पाहिजे. म्हणून त्या ऑपरेटरना सेल्फ एडजॉइंट ऑपरेटर म्हणतात जे ए डग्गरच्या इक्वल दर्शविले जातात. त्यांना हर्मिटियन ऑपरेटर देखील म्हणतात. हर्मिटियन आणि सेल्फ एडजॉइंट मध्ये थोडासा सूक्ष्म फरक आहे परंतु या अभ्यासक्रमासाठी सर्व व्यावहारिक हेतूसाठी आहे. जर आपण घेऊ शकलो तर आपण हर्मिटियनला सेल्फ ॲडजॉइंट म्हणू शकतो. ॲडजॉइंट आम्ही त्यात प्रवेश करणार नाही. मध्ये ऑपरेटरच्या डोमेनकडे पाहण्याचा हा एक औपचारिक मार्ग आहे आणि आम्ही त्यात प्रवेश करणार नाही. मी तुम्हाला फुरियर ट्रान्सफॉर्मची ओळख करून दिली आहे ज्यात सांगितले आहे की जर तुमच्याकडे स्क्वेअर समेबल सिक्वेन्स आणि एक फायनाईट डायमेन्शनल किंवा मोजण्यायोग्य इनफायनाईट डायमेन्शनल असेल तर या सर्व गोष्टी आम्ही केल्या आहेत.
आहेत, पण जेव्हा आम्ही केला कंटिन्यूम घेऊन फुरियर ट्रान्सफॉर्म केले तेथे देखील प्रत्यक्षात एक अगणित कंटिन्यूम लिनियर व्हेक्टर बरोबर स्पेस आहे. तर के एनचा हा सेट जे आपल्याकडे आहे जो पिरियोडिक कार्यांसाठी एक्सच्या फाय एनशी संबंधित आहे. आमच्याकडे के असू शकतो जो आम्ही लिहिलेल्या ई प्रमाणे आहे आय के एक्स बेसिक फंक्शन. हे 1 प्रमाणे याकडे डिस्क्रेटिज इंडेक्स आहे. त्यामुळे के एन एस हा अनुमती असलेला वेव्ह व्हेक्टर चा सेट आहे. त्यासाठी आमच्याकडे एक्सची एन फी अनुरूप वेव्ह फंक्शन्स आहेत जी तुम्हाला आठवत असेल. पण नंतर आम्ही ए वेव्ह पॅकेट मध्ये देखील गेलो जिथे आपण आधारभूत फंक्शन्स वापरली ज्यासाठी आय के एक्स आणि के हे ए कंटिन्यूम होते. पिरियोडिसिटीसह आम्ही के एन 2 एन पी आय द्वारे आर सारखे असल्याचे दाखवले. येथे हे के तेथे कोणतीही कंडिशन नाही के प्रत्यक्षात के म्हणून जाईल के प्लस डेल्टा के म्हणून त्यावर डी के खूप लहान आहे म्हणून हे सातत्य आहे. ही व्हेक्टर स्पेस मोजण्यायोग्य आहे परंतु ती इन्फायनाईट डायमेन्शनल ए बॉक्समधील पार्टिकल स्टेशनरी स्टेटप्रमाणे असू शकते. एक्सचा फी एन जो तुम्ही लिहिता आणि वर जाऊ शकता तेथे कट ऑफ नाही. हे इन्फायनाईट डायमेन्शनल आहे परंतु मोजण्याजोगे आहे. या अर्थाने ती मालिका सारांशित आहे. परंतु जर तुम्ही फ्री ए पार्टिकल पाहिला तर आधारभूत कार्ये ए लिनियर व्हेक्टर स्पेस साठी देखील आहेत परंतु येथे ए कंटिन्यूम आहे कारण अगणित ए लिनियर व्हेक्टर स्पेस असण्यासाठी एक लिनियर व्हेक्टर स्पेस आहे. तुम्हाला काही सोपी उदाहरणे दाखवून हळूहळू तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट नोटेशनमध्ये घेऊन जाईल. मला आशा आहे की तुम्ही प्रशंसा कराल. इथेच आपण अगणित कंटिन्यूम लिनियर स्पेसमध्ये प्रवेश करतो. काही गोष्टी ज्या आपण करायला सुरुवात करू शकतो कारण आपण पोझिशन स्पेस मध्ये आधारभूत पोझिशन सादर करू शकतो. एक्स हा एक कंटिन्यूम आहे जो के प्रमाणे मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी जातो. मी औपचारिकपणे डायरेक्ट नोटेशन चे पालन करीन. केट एक्स अनुमत असलेल्या पोझिशनच्या स्पेसमध्ये बेसिक स्टेट लिहा. या कंटिन्यूम व्हेक्टर स्पेस मध्ये तुम्ही कंप्लीटनेस आणि ऑर्थो नॉर्मॅलिटी शी लिहाल. तुम्ही डिस्क्रिट मध्ये काय केले आहे त्याप्रमाणे तुम्हाला फक्त जेथे एन वर समेशन असेल तेथे डी एक्स वर इंटिग्रलपणे बदलणे आवश्यक आहे कारण एक्स हे व्हेरिएबल आहे जे आपल्याकडे सातत्य लिनियर व्हेक्टर स्पेसमध्ये अगणित आहे. सर्व पोझिशन्सवर एक बाह्य प्रोडक्टचा सारांश आहे परंतु टर्म कंटिन्यूम आहे. तुम्हाला इंटिग्रेशन करावे लागेल असे समेशन ठेवण्यात काही पॉइंट नाही. समजा तुम्ही काही प्रकारच्या चेकर बॉक्समध्ये आहात. तुम्हाला माहित आहे की चेंडू फक्त A23L वर पडेल मग ही पोझिशन डिस्क्रेटिज होईल. मग इंटिग्रेशन काढून टाकले जाऊ शकते. तुम्ही समेशन लावू शकता परंतु मी असे म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे की पार्टिकल प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी कुठेही असू शकतो. हा एक उत्तम प्रकारे परिभाषित पोझिशन बेसिस आहे आणि कंटिन्यूम व्हेक्टर स्पेससाठी आमची कंप्लीटनेस आणि ऑर्थोगोनॅलिटीचे अनुसरण करतो. या च्या कंप्लीटनेसचा संबंध आपण परिभाषित करू शकतो आणि ऑर्थोगोनॅलिटी याची निर्मिती डेल्टा फंक्शन आहे जे स्वतःला एका परिमाण मध्ये मर्यादित करते. मी 2 डायमेन्शनवर गेलो तर काय होईल तिथे 2 इंटिग्रेशन डी एक्स डी वाय असेल. जर मी लिहिलेले स्टेट असेल तर मी एक्स
वाय बाह्य प्रोडक्ट लिहू शकतो आणि आपण हे करू शकतो. येथे काय होते ते डायमेन्शन डेल्टा फंक्शन असेल. मी तुम्हाला यातून पुढे नेत आहे जेणेकरून हळूहळू आम्हाला कळेल की वेव्ह फंक्शन म्हणजे नेमके काय आहे ज्याचा तुम्ही सर्वांनी अभ्यास केला आहे. तुम्ही वेव्ह फंक्शन लिहू शकता किंवा तुम्ही केट वर थेट औपचारिकता परिभाषित करू शकता आणि अमूर्त आधारावर पोझिशन आधारावर केट परिभाषित करू शकता आणि आपण या पोझिशन बेसिस वापरून अभ्यास केलेली वेव्ह फंक्शन्स कशी मिळवायची ते आपण पाहू शकतो. म्हणूनच मी पोझिशन वर स्ट्रेस देण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही आर्बिट्ररी स्टेटचा तुम्ही कोणत्याही आधारावर विस्तार करू शकता हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. हे आवश्यक नाही की तुम्हाला ते फक्त मोमेंटम आधारावर विस्तारित करावे लागेल. तुम्ही ते पोझिशन बेसिसवर विस्तारित करू शकता. तुम्ही एनर्जीच्या आधारावर विस्तार करू शकता. एका बॉक्समधील तुमचे सर्व पार्टिकल जसे की तुम्ही ते सुपरपोस्ट वेव्ह विस्तृत करता. हे स्टेशनरी स्टेट घेत आहे जे एनर्जी बेसिस आहे. त्यांच्यावरील ns हॅमिल्टनियन ऑपरेटरने तुम्हाला एक विशिष्ट एनर्जी दिली. NTH उत्साहित स्टेट एनर्जी बेसिस काय आहे म्हणून मी येथे पोझिशन बेसिस म्हणून करू शकतो का नाही. कोणतेही बेसिस पुरेसे आहे. जर मी असे केले तर मी फक्त आयडेंटिटी ऑपरेटर घालू शकतो. याला आपण हे इनर प्रोडक्ट काय म्हणू. आर्बिट्ररी स्टेट साठी विशिष्ट x पोझिशनात असण्याची संभाव्यता अँप्लिट्यूड आहे. या प्रोबॅबिलिटी अँप्लिट्यूड पोझिशन बेसिसवर आहे ज्याचा तुम्ही सर्वजण वेव्ह फंक्शन म्हणून अभ्यास करता. तुम्ही वेव्ह फंक्शन म्हणून जे पाहत आहात ते आर्बिट्ररी स्टेट साठी प्रोबॅबिलिटी अँप्लिट्यूडशिवाय दुसरे काहीही नाही. x पोझिशनात असणे या आतील प्रोडक्टद्वारे दिले जाते आणि त्याला आपण वेव्ह फंक्शन म्हणतो. जेव्हाही तुम्ही तेथे वेव्ह फंक्शन करता तेव्हा तुम्ही जाऊन ते आतील प्रोडक्ट म्हणून बदलू शकता आणि आपण सर्व काही सुसंगत आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करू शकतो. याला आपण वेव्ह फंक्शन म्हणतो. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काय आहे हे देखील स्टेट मध्ये तयार केलेल्या सिस्टमसाठी सांगितले आहे. काही ऑपरेटर x चे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू उदाहरणार्थ आपण पोझिशन ऑपरेटर घेऊया. क्वांटम मेकॅनिक्समध्ये डायरेक्ट नोटेशनमध्ये जर मधील स्टेट असेल तर मी हे लिहिले असते परंतु तितकेच मी हा पॅरेंथेसिस समाविष्ट करू शकतो जे आयडेंटिटी ऑपरेटर शिवाय दुसरे काहीही नाही जे मी येथे केले आहे. एकदा मी हा आयडेंटिटी ऑपरेटर ठेवला की तुम्ही पाहू शकता की या x सह हे तुमच्या वेव्ह फंक्शन चे एक कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. तर x च्या बेसिसवर x ऑपरेटर तुम्हाला एक आयगन व्हॅल्यू इक्वेशन देईल. x ऑपरेटर स्टेट x वर ऑपरेट करतो. तुम्हाला एक आयगन व्हॅल्यू देईल x टाइम्स x. ऑपरेटर निघून गेला तुम्हाला मिळाले आणि आयगन व्हॅल्यू. मग आम्ही x सह अंतर्गत प्रोडक्टसह काय उरले आहे ते काय आहे. आपण पोझिशनच्या आधारावर ऑपरेटर x ची व्याख्या करणार आहोत. चला काही x नॉट विशेषत घेऊया. जर मी बोललो की हे पोझिशन बेसिस आहे तर x नॉट स्टेटवरील पोझिशन ऑपरेटर तुम्हाला हे देईल. समजा मी काही मोमेंटम असलेली स्टेट घेतली आणि मी एक मोमेंटम ऑपरेटर ऑपरेट केला तर मला त्या स्टेटची संख्या बाहेर काढायची आहे. असे म्हणूया की स्टेट x नॉट पोझिशन ऑपरेटरवर आहे. ते स्टेट वर हिट करते. तुम्हाला एक पोझिशन आहे आयगन व्हॅल्यू मिळेल ज्यामुळे त्या स्टेटची माहिती मिळेल आणि x नॉट म्हणून हे आयगन व्हॅल्यू x नॉट आणि केट x नॉट सह पोझिशन ऑपरेटर साठी आयगन व्हॅल्यू इक्वेशन आहे. याला मी आयगन फंक्शन म्हणतो. पोझिशन बेसचा अर्थ आहे की ते पोझिशन ऑपरेटर
चे आयगन स्टेट्स आहेत. जर आपण याचा वापर केला तर मी साय एक्स ऑपरेटर साय जे काही लिहिले आहे ते औपचारिकपणे माझ्याकडे साय असू शकते आणि नंतर येथे डी एक्स एक्स व्ही इंटिग्रल आहे आणि नंतर माझ्याकडे साय वर एक्स ऑपरेटर आहे. डी एक्स आय वरील हे इंटिग्रल ते सोडवू शकते, प्रॉब्लेम नाही. हे एक्स सह साय असेल. तुमचा एक्स ऑपरेटर आहे जो एक्स वर कार्यरत आहे की तुम्ही एक्स चे आयगन व्हॅल्यू कराल तरीही मी क्षुल्लक आहे. मी आधी एक्स नॉट काहीही लिहिले नाही, परंतु सर्व निरीक्षण करण्यायोग्य आयगन व्हॅल्यू रिअल आहे. तुमचे सर्व पोझिशन ऑपरेटर सर्व आहेत. हा एक ॲडजॉइंट ऑपरेटर आहे. जर तुम्हाला एक्स स्टार हवा असेल तर तुम्ही लिहू शकता, परंतु एक्स स्टार सर्व निरीक्षणासाठी एक्स सारखाच आहे. आयगन व्हॅल्यू नेहमी रिअल असतात, त्यामुळे तुम्हाला स्टार लिहिणे आवश्यक आहे जर तो काही अन्य ऑपरेटर असेल ज्याचा निरीक्षण करण्यायोग्य शी संबंधित नाही. मग टेक्निकली मला तिथे एक स्टार लावावा लागेल, अन्यथा मला आवश्यकता नाही. सहमत आहे. जर येथे मी असे म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे की एक्स ऑपरेटर सह एक्स नॉट मध्ये औपचारिकपणे तुम्ही एक्स नॉट सह एक्स नॉट आयगन व्हॅल्यू स्टार म्हणून लिहिले आहे, परंतु हा एक निरीक्षण करण्यायोग्य लॅम्बडा इक्वल लॅम्बडा स्टार असल्याने आयगन व्हॅल्यू रिअल असतील म्हणून आम्हाला स्टार ठेवण्याची गरज नाही. मग साय सह बाहेर पडणारे आणखी काय शिल्लक आहे. हा भागाला आपण एक्सचे वेव्ह फंक्शन साय म्हणतो आणि जर आपण याला एक्स चा साय म्हटले तर याला डी एक्स वर इंटिग्रेटेड एक्स चा साय स्टेट म्हटले पाहिजे. तुम्हाला तुमचे पूर्वीचे क्वांटम मेकॅनिक्स पुन्हा मिळेल जेथे तुम्ही वेव्ह फंक्शन फॉर्मॅलिझममध्ये केले होते, पण येथे मला डायरेक्ट रोटेशन होते. पण मी पोझिशन बेसिस मध्ये पोझिशन बेसिस कंप्लीटनेस आयडेंटिटी ऑपरेटर घातला आहे आणि नंतर परिचित वेव्ह फंक्शनवर गेलो. हे नोटेशन इतके व्यवस्थित पहा की तुम्ही वेव्ह फंक्शन आणि स्टेट व्हेक्टर फॉर्मॅलिझम मध्ये मागे आणि पुढे जाऊ शकता. मला माहित नाही की हा कोणीय ब्रॅकेट खरोखर खूप मोहक आहे. आता आपण सर्वांनी त्याचे सर्वत्र पालन केले आहे. तुम्ही युनिट ऑपरेटर ठेवून देखील हे वापरण्यास सुरुवात करू शकता. याबद्दल मला तुमचे कौतुक वाटते. कोणत्याही टाईमवर सोयीसाठी जसे की मी पोझिशन ऑपरेटरकडे मी पाहत असल्यास मी पोझिशनच्या आधारावर युनिट ऑपरेटर ठेवीन, पण जर मी मोमेंटम ऑपरेटर पाहत असेल तर मी युनिट ऑपरेटर करू शकतो. कोणत्याही बेसिसवर मी मोमेंटम बेसिस देखील ठेवू शकतो. ते पाहणे आणि ते करणे सुरू करा जे मोमेंटम बेसिस आणि संवेग आधारावर संबंधित संवेग ऑपरेटर तुम्हाला योग्य आयगन व्हॅल्यूज देईल. पोझिशन बेसिसवरून मोमेंटम बेसिसवर जाण्यासाठी तुम्ही काय कराल? पुन्हा तुम्ही हे इन्सर्टिंग युनिट ऑपरेटर बरोबर करा. मला ते औपचारिकपणे लिहू द्या. तुमच्याकडे पोझिशनचे बेसिस आहे ज्यावर मी डीपीपीपी लिहू शकतो. हा एक्स वर कार्यरत आयडेंटिटी ऑपरेटर आहे, काहीही चुकीचे नाही. म्हणून जर मी एक्स घेतला तर ही डी स्टेट पी आहे आणि नंतर एक्स सह पीचे हे अंतर्गत प्रोडक्ट 1 आहे हे शोधावे लागेल आणि आपण हे कधी पॉइंट तरी करू आणि दाखवू की ते इथे आय पी एक्स बाय एच क्रॉस प्रमाणे आहे. हे आय पी एक्स बाय एच क्रॉसचे ई होईल. मोमेंटम बेसिस आणि पोझिशन बेसिस यांच्यातील एका बेसिसवरून दुसऱ्या बेसिसवर जाताना आपण हे काही अर्थाने सिद्ध करू. फुरियर ट्रान्सफॉर्म दर्शवितो, परंतु तुमच्यासाठी परिचय दिला आहे की अगणित लिनियर व्हेक्टर स्पेस
मध्ये कंटिन्युअम लिनियर वेक्टर स्पेसमध्ये एक युनिट ऑपरेटर आहे ही कंप्लीटनेस कंडिशन आहे आणि मोमेंटम स्पेसमधील अनुरूप ऑर्थोगोनॅलिटी कंडिशन पी प्राइम असेल. जर तुम्ही वन डायमेन्शन मध्ये असाल तर तुमच्याकडे पी एक्स प्राइम असेल तर हे पी एक्स मायनस पी एक्स प्राइमचे डेल्टा फंक्शन असेल. आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की जेव्हा तुम्ही अगणित क्वांटम असता तेव्हा तुम्ही लिनियर व्हेक्टर स्पेस असेल ऑर्थो नॉर्मॅलिटीसाठी तुमच्याकडे डेल्टा फंक्शन असेल. आम्ही हे फंक्शन स्पेसमध्ये केले. तुम्ही मागे जा आणि पुन्हा लिहा फंक्शन स्पेस तुम्ही वेव्ह फंक्शन्स सोबत करता तसे असते. तुम्हाला दिसेल की ते सर्व तेथे दृश्यमान होतील. म्हणून एब्स्ट्रॅक्ट स्टेटतील सिस्टमसाठी या वेव्ह फंक्शन फॉर्मॅलिझम मध्ये आपण पोझिशन ऑपरेटरसाठी या एक्सपेक्टेशन व्हॅल्यूवर काम करू शकतो किंवा येथे दोन्ही समतुल्य आहेत. हे स्टार एक्स एक्स चे मूल्यांकन करण्यासारखे आहे जे तुम्ही तुमच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात केले आहे. एकदा आपल्याला एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज असलेले ऑपरेटर असतील आपल्याला हे देखील पाहायचे आहे की मूल्यमापनातील अनिश्चितता काय आहे आणि तुमच्या स्टँडर्ड डिव्हिएशन सारखे काहीही नाही. तुम्ही ते कसे परिभाषित करता? तुम्ही पोझिशन मधील अनिश्चितता परिभाषित करता म्हणजे पोझिशन ऑपरेटर च्या स्क्वेअरचे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू शोधा. चे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू मायनस करा आणि नंतर स्टँडर्ड डिव्हिजन प्रमाणे स्क्वेअर घ्या. तुम्हाला ते एक्सपेक्टेशन व्हॅल्यू वर करावे लागेल. पहा तुम्ही स्क्वेअरसह केले आहे. धन्यवाद. तर एक्स स्क्वेअर असावा किंवा तुम्ही स्क्वेअर डेल्टा एक्स स्क्वेअर लिहू शकता. मला या मेजरमेंटच्या समस्येवर थोडे लक्ष द्यायचे आहे. जर तुम्हाला पोझिशन मोजायची असेल जर तुम्हाला एनर्जी मोजायची असेल तर तुम्हाला स्टेट दिलेली असेल तर त्या स्टेटची ऊर्जा काय आहे हे तुम्हाला कसे कळेल? उदाहरणार्थ स्टेशनरी स्टेट असल्यास तुम्ही हॅमिल्टनियन ऑपरेटर चालवता जे हॅमिल्टोनियन चे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू शोधण्यासारखे आहे. एरेनफेस्ट थेरमनुसार ते एनर्जी किंवा सरासरी एनर्जी के असावे. परंतु हे स्टेट एक आयगन स्टेट आहे ते आपल्याला अचूक एनर्जी देईल. हॅमिल्टनियन समजा त्याचे कार्य काही साय एन वर एन टाइम्स साय एन आहे आणि तुमचे स्टेट साय एन मध्ये आहे. हे साय एन चे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आहे. हे तुम्हाला येथे काय देईल? जर तयार केलेली स्टेट परिपूर्ण आयगन स्टेटमध्ये असेल तर आपण त्या स्टेटची एनर्जी मोजण्याचा प्रयत्न करता किंवा सरासरी एनर्जी शोधण्याचा प्रयत्न करता. त्या स्टेटमध्ये तयार केलेली सिस्टम दोन्ही सारखीच असेल ज्यामुळे तुम्हाला काही एनर्जी आयगन व्हॅल्यू मिळतील. परंतु सुपर पोस्ट्युलेट्ससाठी एक्सपेक्टेशन व्हॅल्यूमध्ये तुम्ही नक्की काय करत आहात? समजा माझ्याकडे सुपर पोझिशन साय एन वर सी एन आहे. तुम्ही इथे नक्की काय करत आहात? जेव्हा तुम्ही मेजरमेंट घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा काय होते? एका विशिष्ट स्टेटमधील सिस्टम कोलॅप्स होते. त्या स्टेटविषयी आपल्याला माहीत नाही. समजा मी तुम्हाला सांगतो की सिस्टममध्ये या स्टेशनरी स्टेटची शक्यता आहे. मला कोलॅप्स करण्यासाठी काही एन व्हॅल्यू माहित आहे पण मी सी एन कसे ठरवू? तुम्ही समान तयार केलेली सिस्टम घ्या. त्यापैकी शेकडो घेऊ. त्या प्रत्येक समान तयार केलेल्या सिस्टममध्ये एकाच वेळी मेजरमेंट घेऊ आणि समजा 10 रो घ्या. प्रत्येक रो एकसारखी मेजरमेंट प्रणाली वापरत आहे.
तुम्ही E1 ला एनर्जी म्हणून संबोधता, कोणीतरी E2 एनर्जी म्हणून म्हणतो आणि त्याप्रमाणे पुढे. जर ते इन्फायनाईट असेल तर मी शोधू शकतो की तुमच्यापैकी किती जणांना E1 मिळाले आहे, तुमच्यापैकी किती जणांना E2 मिळाले आहे. मी सरासरी मोड CN² घेऊ शकतो. CN² म्हणजे En म्हणून एनर्जी व्हॅल्यू शोधण्याची प्रोबॅबिलिटी आहे. कारण आम्ही ते नेहमी नॉर्मलाइज करण्यासाठी घेतो. स्टेट साय नॉर्मलाइज आहे याचा अर्थ 1 च्या इक्वल आहे. जेव्हा तुमच्याकडे इन्फिनाइटली एकसारखी तयार सिस्टम असते तेव्हा विशिष्ट एनर्जीसाठी हेच असते. प्रत्येक सिस्टमचे एकाच वेळी मेजरमेंट घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये वेगवेगळी ऊर्जा/एनर्जी असेल, कोणाला तरी काहीतरी मिळेल. परंतु जर तुम्ही ते स्टेट टॅब्युलेट घेतल्यास यापैकी किती सिस्टीमना E1 मिळाले तर तुम्हाला मॉड CN² सापडेल. आम्हाला स्टेट व्हेक्टरमधून ही माहिती मिळते. आणि हे एकसमान बेसिसवर तयार केल्याने आपल्याला हा मोड CN² सापडतो. जेव्हा आपण मेजरमेंट करतो तेव्हा मी स्टेट घेतो. जेव्हा एक व्यक्ती जेव्हा मेजरमेंट करते त्या टेबलावर तो मेजरमेंट करत आहे, त्याला माहिती आहे की त्याला E1 किंवा E2 किंवा E3 किंवा असेच काहीतरी मिळेल, पण ते निश्चितपणे त्या सेटमध्ये असेल. जर सिस्टममध्ये स्टेशनरी स्टेट E1, E2, E3 एनर्जीसह असेल, जेव्हा तो मेजरमेंट करतो तेव्हा त्याला 1.1 टाइम्स E1 मिळणार नाही आणि त्याला E1 किंवा E2 मिळेल. तुम्हाला मध्यांतरावर काहीतरी मिळू शकत नाही ज्याचे तो मोजणार नाही. तो स्टेशनरी स्टेट एनर्जी आयगन व्हॅल्यू पैकी फक्त एक मोजेल. कोणती स्टेशनरी स्टेट एनर्जी आयगन व्हॅल्यू मोजेल कोणालाच माहित नाही. त्याला एकतर E1, E2, E3 आणि याप्रमाणे मिळेल, पण तुम्हाला च्या दरम्यान कुठेही मिळणार नाही. पण त्याला E1 + 0.1 किंवा काहीतरी मिळणार नाही, त्याला ते मिळणार नाही हे निश्चित आहे. पण त्याला जे मिळेल ते त्याला स्वतःला मिळणार नाही. तिथेच प्रोबॅबिलिटी चित्रमध्ये येते, जी खूप तीव्र आहे. आपण काहीही करू शकत नाही. स्टेट साय वरील ऑब्झर्व्हरद्वारे मेजरमेंट स्टेशनरी स्टेटमध्ये जाण्यास मदत करेल. याला आपण वेव्ह फंक्शनचे कोसळणे म्हणतो. आणि तुमच्याकडे अशी ऊर्जा/एनर्जी असेल जी काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, परंतु ते जवळजवळ आयगन स्टेशनरी व्हॅल्यूचा एक सेट असेल. जर तुम्ही मेजरमेंटसाठी घेत असाल तर एन सारखेच तयार केलेली प्रणाली घेतल्यास, आम्ही सिस्टमची ऊर्जा मोजण्यापूर्वी साय सिस्टम स्टेट आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणू शकतो की ते एनर्जी आयगन व्हॅल्यूच्या सेटपैकी एक असेल. तुम्ही हे मेजरमेंट केल्यावर कोणती ऊर्जा आयगन व्हॅल्यू आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. एकदा तुम्ही मेजरमेंट केल्यावर स्टेट ऊर्जा आयगन व्हॅल्यूपैकी एकावर कोसळते. जेव्हा मी साय वर ऑपरेटरमध्ये हे हर्मिटियन करतो जे NCN साय वर समेशन वर हर्मिटियन ऑपरेटर आहे, मला काय मिळेल? मला काही विशिष्ट EM राज्य मिळेल म्हणून साय एम स्टेट आहे. आणि यानंतर जेव्हा तो ह्यावर हॅमिल्टनियन मोजू लागला तेव्हा तो तुम्हाला साय वर एनर्जी मिळेल. त्यानंतर ते स्टेशनरी स्टेटमध्ये राहील. ऑर्बिट्ररी स्टेटमध्ये मोजण्याचा प्रयत्न करणारा ऑब्झर्व्हर स्टेट साय काही स्टेशनरी स्टेट कोलॅप्स होताना दिसेल. तो मेजरमेंट करत असताना कोणत्या स्टेशनरीची स्टेट तुम्हाला माहित आहे हे याच्या सेटपैकी एक विशिष्ट M1 नाही. त्याच्या नंतर ते संपूर्ण स्टेटमध्ये राहील. ते पुन्हा साय एम म्हणून राहील. जर त्याने त्यावर मेजरमेंट केले तर त्याला नवीन एनर्जी मिळणार नाही, त्याला समान एम मिळेल.
हे स्पष्ट आहे का? सिस्टमवरील मेजरमेंटमुळे साय ते साय एम ए विशिष्ट आयगन स्टेट कोलॅप्स होते आणि त्यात एक एनर्जी असेल जी मोजली जाते. त्यानंतर जर आपण पुन्हा एनर्जी मोजण्यासाठी पुनरावृत्ती केली तर ते त्या अवस्थेत राहील. मग आम्ही एक अंदाज लावू शकतो. उत्तर एक सुपर प्रोस्टेट घेते आणि मेजरमेंट करते. जोपर्यंत तो मोजत नाही तोपर्यंत त्याला एनर्जी काय आहे हे समजत नाही. मेजरमेंट करण्यापूर्वीच तो अंदाज लावू शकत नाही, पण तो एका विशिष्ट स्टेशनरी स्टेटमध्ये कोसळेल असा त्याचा अंदाज आहे, जी एनर्जी आयगन स्टेट आहे. जर आपण पुन्हा पुन्हा मोजण्याचा प्रयत्न केला तर तो कोलॅप्स होईल. सिस्टम अनडिस्टर्ब आहे तोपर्यंत त्याला समान एनर्जी व्हॅल्यू मिळेल राहील. म्हणजेच मी स्टेशनरीच्या स्टेटमध्ये इतर काही बदल घडवून आणू शकत नाही. जर मी असे केले तर ते पुन्हा सुपरपोस्चरमध्ये जाऊ शकते. मी सिस्टमला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत मी ते कोलॅप्स केल्यावर ठेवतो. ते त्या कोलॅप्स स्टेटमध्येच राहील, जे त्या ऑपरेटरच्या आयगन स्टेटपैकी एक आहे. म्हणून मी येथे थांबतो.